आमदार रवी राणांचा लाडकी बहीण लाभार्थ्यांना दम आहे। निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं ते म्हणतात। सरकार देत राहतं, आपण आशीर्वादही द्यायला हवा असं रवी राणांचं वक्तव्य आहे। आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय। लाडकी बहीण योजना प्रमाण वाटप कार्यक्रमात रवी राणांनी हे विधान केलंय। दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे। 3000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। मला वाटत नाही रवी राणाचे बोलले असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। तो सरकारच्या निर्णयाचा अपमान आहे, महिला भगिनींचा अपमान आहे। अजिबात 1500 काढून घेतले जाणार नाहीत। उलट पक्षी त्या ठिकाणी ही योजना चिरंतन सरकार चालवण्याची भूमिका घेऊन आहे आणि म्हणून या महिला भगिनी पुन्हा 5 वर्षात ही योजना परमनंट चालावी म्हणून महायुतीलाच त्या ठिकाणी आशीर्वाद देतील। त्याच्यामुळे राणाच्या भूमिकेशी मी सहमत नाही, असं सरकार करणार नाही। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे। हा रवी राणा जे म्हणलं आहे ते सरकारच्या मनातील बोललेलं आहे, ते शिंदेच्या मनातील, ते फडणवीस यांच्या मनातील, ते अजित पवारांच्या मनातील बोललं आहे की योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे। मताची झाली कडकी, बहीण आटवली लाडकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।